नमस्कार मंडळी. तर आजचा बेत होता गुढीपाडव्या विशेष एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत एकदम झटपट होणारी थाली. तर सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर इथे बघू शकता मी वरण भात बटाट्याची भाजी खीर श्रीखंड. तर हे श्रीखंड मी घरी बनवलं आहे. छान असा श्रीखंड झाला आहे. तुम्ही या व्हिडिओतून बघू शकता. टम्म फुगलेल्या पुऱ्या पापड त्याचबरोबर ताक अशा प्रकारे आजची थाली होती. तर तुम्हाला नक्की आवडणार. तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला तर मग सुरुवात करूया. तर सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलवर सुषमा मालवणी किचनला. तर इथे बघू शकता एका डब्यामध्ये तांदूळ घेतले, एका डब्यामध्ये डाळ घेतलं, स्वच्छ धुवून घेतलं, त्यामध्ये पाणी घातलं आणि एक डाळीमध्ये एक टमाटर आणि 2 मिरच्या घातले, कुकरमध्ये घालून शिजवून घेते. तर इथे मी बटाट्याची भाजी करणार आहे. त्याआधी बटाटे स्वच्छ धुवून घेतले आणि कुकरमध्ये घालून शिजवून घेते. असं केल्यामुळे आपलं जेवण पटकन होतं आणि गॅसचीही बचत होते. तर हे आता कुकरवर गॅसवर ठेवते आणि सर्व शिजवून घेते. तोपर्यंत आपण श्रीखंड बनवूया. त्याआधी मी दही घेतलं, 3 ते 4 तास असं बांधून ठेवलेलं. त्यावर वजन ठेवायचं. त्यामुळे कसं सर्व त्याचं पाणी गाळून येतं आणि छान असं आपलं श्रीखंड बनतं. तर इथे बघू शकता सर्व पाणी गाळून आलं आहे. ते पाणी टाकून देऊ नका. थोडंसं मीठ घालायचं आणि प्यायचं. एकदम छान लागतं. तर इथे बघा छानसर आपला चक्का तयार झाला आहे एकदम पनीरसारखा. तर एका मी वाटीमध्ये काढून घेते. तर त्यामध्ये आता मी पिठी साखर घालून घेते. तर तुमच्या आवडीप्रमाणे साखर घालू शकता कमी जास्त. आणि थोडीशी मी विलायची पावडर घालते. त्यामुळे कसा फ्लेवर चांगला होतो. आणि सर्व हे मिक्स करून घ्यायचं. 2-3 मिनटं सर्व मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मी दूध घालणार आहे. तर तुम्ही केसर दूध पण घालू शकता. थोडंसं दुधामध्ये केसर घालायचं. ते पण दूध वापरू शकता. तर मग मी प्लेनच दूध वापरलं आहे आणि चांगलं असं फेटून घ्यायचं. 2-3 मिनटं चांगलं फेटून घ्यायचं. क्रीमसारखं तयार होत नाही तोपर्यंत. तर इथे बघू शकता आपलं श्रीखंड तयार झालं आहे. एकदम छान असं क्रीमसारखं झालं आहे. तर त्यामध्ये थोडंसं आता मी ड्रायफ्रूट घालते. तर हे ऑप्शनल आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर घालू शकता. नाही तर असंही छान लागतं. तर थोडेसे बदाम घेतले, थोडेसे पिस्ता घेतले. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे आपलं श्रीखंड तयार होतं छान असं. तर तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला नक्की आवडणार. इथे बघू शकता किती घट्टसर आपलं श्रीखंड तयार झालं आहे. आता हे फ्रीजमध्ये ठेवायचं थंड करण्यासाठी. तोपर्यंत पुऱ्यासाठी पीठ मळून घेऊया. त्यासाठी 4 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं. थोडंसं मीठ घालायचं आणि त्यामध्ये मी रवा घातला आहे. आपण शिरा बनवला घेतो ना तोच रवा घालून घेतला अर्धी वाटी. आणि चांगलं हे मिक्स करून त्यामध्ये थोडं थोडं पाणी करून घट्टसर असा गोळा करून घ्यायचा. जास्तही पातळ ठेवू नका. थोडासा घट्टच ठेवा. तर इथे बघू शकता मी चांगला असा गोळा तयार करून घेतला. सर्व पीठ मळून घेतलं. त्यामध्ये थोडंसं तेल घालते आणि 2 मिनटं पुन्हा मळून घेते. अशा प्रकारे आपलं पीठ पण मळून झालं आहे. तर आता कुकर पण आपला थंड झाला आहे. बटाटे आणि डाळ पण शिजून आले आहे. ते आता आपण करून घेऊया. तर इथे बघू शकता बटाटे उकडून आले आहे. त्यामुळे सालं सर्व काढून घेते आणि कापून घेते. तर इथे डाळ पण शिजली आहे. तर बटाटी भाजी करण्यासाठी एका कढईमध्ये 1 चम्मच तेल घातलं. तेल चांगलं गरम झालं का जिरं घालायचं, राई घालायची. 1 चम्मच जिरं, 1 चम्मच राई, थोडासा कढीपत्ता टाकला आणि एक बारीक कापलेला कांदा घालून घ्यायचा. 2 मिनटं असं थोडंसं मऊसर होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा. तर कांदा भाजला की त्यामध्ये आलं आणि लसूणची ठेचून घेतली ती मी घालून घेते. 2 मिनटं असं भाजून घ्यायचं. तेव्हा भाजलं की त्यामध्ये आता मी मिरची पण घालते. 2-4 मी कापून अशा मिरच्या घेतल्या. तर 2-3 मिनटं असं सर्व परतून घेते तेलामध्ये. भाजलं की त्यामध्ये थोडीशी हळद घालायची. चवीप्रमाणे मीठ घालायचं. सर्व हे मिक्स करून त्यामध्ये आता बटाटे घालायचे उकडलेले. तर इथे बघू शकता सर्व बटाटे मी घालून घेते आणि सर्व हे मिक्स करून घ्यायचं आपण तेलामध्ये आपल्या कांद्यामध्ये. आणि त्यावर झाकण ठेवून 1 मिनिट अशी वाफ देण्यासाठी ठेवूया. तर इथे बघा 1 मिनिटं झाली आहेत. चांगली अशी वाफ आपली भाजी तयार झाली आहे. तर आपली भाजी आता तयार झाली. तर आता आपण डाळ करूया. त्यासाठी मी कढईमध्ये तेल घातलं, राई घातली, जिरं घातलं, कढीपत्ता आणि हिंग टाकलेला आणि लसूण घालून घेतली. तर हा मला स्क्रिप्ट म्हणजे शॉर्ट थोडा आला नाही त्यामुळे तुम्हाला दिसलं नाही. नंतर त्यामध्ये डाळ घातली
चांगलीशी लसूण भाजली की डाळ घालून घ्यायची. तर त्यामध्ये थोडीशी मी हळद टाकते आणि चवीप्रमाणे मीठ घालते. चांगलं मिक्स करून 1 मिनिट अशी उकळी येऊ द्यायची. ते इथे बघू शकता चांगली अशी 2-1 मिनिटं उकळी आली. आता आपली डाळ पण तयार झाली आहे. तर आता मी खीर बनवते आहे. तर भातापासून मी खीर बनवते. तर आपण कुकरला भात लावलो ना, त्याच भातापासून मी खीर बनवते आहे. तर इथे 1 वाटी मी भात घेतला. तर हा भात तुम्ही ना खीर तुम्हाला अशी भात असं बारीक पाहिजे असेल तुम्ही दूध थोडंसं मिक्सरला लावून पण घेऊ शकता. थोडंसं दूध टाकायचं आणि मिक्सरमध्ये लावून घ्यायचं. तर मी मिक्सरमध्ये नाही लावलं, अशीच खीर बनवते. थोडासा चेपून घेतला चमच्याने आणि इथे मी अर्धा लिटर दूध ठेवलं गरम करण्यासाठी आणि सर्व भात घालून घेते. छान अशी खीर तयार होते. अशी भाताची पण छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर असं सर्व मिक्स करून घेते आणि त्यामध्ये एकदा साखर घालते. तरी मी श्रीखंडासाठी साखर बनवलेली तीच घालून घेते. तर तुमच्या आवडीप्रमाणे साखर घालू शकता कमी जास्त. तर मग त्यामध्ये थोडीशी विलायची पावडर घालते, अर्धा चम्मच अशी. तर चांगलं असं मिक्स केल्यानंतर थोडेसे ड्रायफ्रूट घातले, काजू आणि पिस्ता. तर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर घालू शकता. तेव्हा 2 मिनटं अशी उकळी द्यायची. जास्त वेळ नाही शिजायचं कारण भात शिजलेलाच आहे. तर थोडंसं पातळच ठेवा, काय थंड झाल्यानंतर ती घट्ट होते. तर आपली खीर पण तयार झाली. आता आपण पुऱ्या करूया. तर इथे बघू शकता पीठ चांगलं असं 1 मिनटं मळून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. तुम्हाला पाहिजे तेवढे गोळे करू शकता तुम्ही. तर एकसाथ मी सर्व अशा गोळ्या करून घेते, नंतर सर्व लाटून घेते. तर इथे बघू शकता मी थोडंसं तेल लावून लाटून घेणार, कारण पीठ लावू नका. पीठ लावल्यामुळे कसं आपल्या पुढे जास्त तेलकशा होतात आणि तेलही जास्त खातात. तर तुमच्या आवडीप्रमाणे मोठ्या छोट्या अशा पुऱ्या करू शकता. मी थोड्या मोठ्याच बनवल्या आहे. अशा सर्व मी एकसाथ लाटून घेते, नंतर भाजून घेते. आणि ते मी गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तर इथे बघू शकता तेल पण गरम झालं आहे आणि पुऱ्या पण मी थोड्या लाटून घेतल्या. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये पुरी घालून घ्यायची. तेल चांगलं गरम झालं की गॅस मीडियम ठेवायचा आणि सर्व हे पुऱ्या भाजून घ्यायच्या. ते इथे बघू शकता चांगलं असं तेल गरम झालं की पुऱ्या पण अशा टम्म फुगून येतात. गॅस मी मीडियम ठेवला आहे. तर इथे बघा छान अशा आपल्या पुऱ्या फुगून येतात अशा प्रकारे केलात तर. तर इथे मी काढण्यासाठी एक चाळण घेतली, त्यावर मी टिश्यू घातला, त्यामुळे कसं तेल पण गाळून येईल. अशा प्रकारे सर्वच पुऱ्या करून घेते. ते बघा सर्व पुऱ्या अशाच फुगून आल्या आहेत. एकदम छान अशा पुऱ्या तयार झाल्या आहेत. तर अशा प्रकारे आजचं आपली थाली होती. ते बघा सर्व आपलं जेवण रेडी झालं. तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला सांगा कमेंट करून. आणि आवडल्यास एक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. ते बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कसं आलं ते.